मी आता दादाला विनंती करतो, वेळेअभावी मी इथेच थांबतो आणि ते त्यांचे विचार मांडते. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेले आमदार नारायणराव कुचे, ज्यांनी आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, ते आमचे सहकारी केदार कुलकर्णी, मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते आणि उपस्थित बंधू भगिनींना, सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की मला पैठण तालुक्यातून याला उशीर झाल्यामुळं थोडा कार्यक्रमामध्ये गडबड झाली. केदारला स्वतःला काही आपल्याला सांगायचं होतं, पण केदार पूर्णपणानं सांगू शकला नाही, कारण 10 वाजल्यानंतर स्टेजवरून बोलणं चालत नाही, आचारसंहिता लागू आहे आणि 5च मिनटं बाकी आहे. त्यामुळं मी केदारला जरा बोलायला आवरलं, त्यामुळं केदारची माफी मागतो. पण एवढा खटाटोप करून बिचारा पक्षात येतोय. पण एक गोष्ट केदारने सांगू इच्छितो की मी अनेक लोकांना पक्षामध्ये प्रवेश दिला. मी राज्याचा अध्यक्ष असताना साऱ्या जिल्ह्यात गेलो, पक्षात प्रवेश दिला. पण पक्षात प्रवेश करणाऱ्याची मनस्थिती काय असते याची मला स्वतःला जाणीव आहे. कारण तो 2 दिवस 3 दिवस अगोदर विचार करत असतो की मी इथं होतो, इथून तिथं चाललो, मला तिथं काही माझा निभाव लागेल का, ते लोक नीटपणानं मला स्वीकारतील का, मला स्वीकारलं तर माझ्या कार्यकर्त्याला स्वीकारतील का, अशा प्रकारची चिंता पक्षात येणारा माणूस करत असतो. मला असं वाटतं केदारने सुद्धा चिंता केली असावी. रात्रीचा उद्या जर प्रवेश असेल तर रात्रीचा तो माणूस झोपत नाही. या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, काय होईल, कसं होईल, चाललो तर खरी, सांभाळतील का नाही, अशी चिंता तो माणूस करत असतो. पण केदार, मी खात्री देतो, मी वचन देतो की भारतीय जनता पक्ष हा एक समुद्र आहे, हा महासमुद्र आहे. समुद्रामध्ये अनेक नद्या येऊन मिळतात आणि त्या नद्या जर काय समुद्रात मिळाल्या आणि तुम्ही जर म्हणलं की आंबडच्या नदीचं पाणी बाजूला काढून द्या, भोकरदनच्या नदीचं पाणी वेगळं काढून द्या, तर समुद्रात एकदा सामील झाल्याच्या नंतर आपल्या नदीचं पाणी वेगळं होत नाही. तसंच तुम्ही आता आमच्यात सामील झाले, आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. या स्टेजवर बसलेले मला असं वाटतं की 2-3 माणसं जर आम्ही सोडले तर सगळे असे तुमच्यासारखे बाहेरून पक्षातून झालेले लोक आहेत. त्यांचं बरं चाललं, बिचारे चांगले पदावर गेलेत आणि आमच्या संघजीवरातून ज्याला कोणाला माझ्या हाताने हार घातला जातो त्याचं राजकारणामध्ये चांगलं चालतं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणूनच प्रवेशाला नारायण कुचेनं माझी वाट पाहिली, कारण नारायण कुचेला सुद्धा आपण संभाजीनगरहून असंच आणलं आणि या जिल्ह्याचं या ठिकाणी आमदार, या तालुक्याचा आमदार केलं. मी जेव्हा आणलं तेव्हा मला अनेक लोक अंबरमध्ये म्हणले, कोण नारायण कुचे, कुठून आणलं नारायण कुचे, आपल्याकडे कमी पडलं होतं का. पण म्हटलं बा, मी शेतकरी माणूस आहे, मी बैल जर घ्यायला गेलो तर बैलाचे दात तपासतो, कारण बैलाची परीक्षा दातावर नव्हती. हा 2 दाती आहे का, हा 4 दाती आहे का, हा 6 दाती झाला का, हा 8 दाती झाला का, बैलाला 8च दात असते. बैलाला माशी लागली का, हे शेवळं झालं का, माशी लागली की हाडाला लागले का. तसे नारायण पूजेचे आणला तो दात पाहून घेतले होते, तर हा गोरा आहे, हा 2 दाती आहे, हा 4 दाती आहे, याला उभाट्यानं आणलं चालतं. मला सांगा, उभाटे कळत असेल तुम्हाला, म्हणजे वखरा उभारून आणलं ते चालत. पण नारायण असा निघाला तर दिडी टाकून देतो आम्ही त्याच्यावर, तरी नारायण एकटा तोडतो असा माणूस तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत पक्षानं मला 6व्यांदा उमेदवारी दिलेली आहे. मी आपल्याला मतं मागायला आलो. कुलकर्णीला मी विनंती केली, त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला की येत्या 13 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबून मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचं प्रधानमंत्री 3ऱ्यांदा या देशाला नरेंद्र मोदी द्या, अशी विनंती मी आपल्याला करतो. मी तो एका बाजूला तुम्ही एवढा जनसमुदाय मोदीजीला प्रधानमंत्री करण्यासाठी या ठिकाणी जमला आणि दुसऱ्या बाजूला
अनेक लोक या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला होऊ देऊ नका अशा प्रकारची चिंता करण्यासाठी एकत्र येतात. यांना इंडिया आघाडी बनवली आणि ही इंडिया आघाडी पहिली बैठक झाली पाटण्याला, दुसरी झाली बेंगलोरला, तिसरी झाली मुंबईला. आणि आघाडी काय म्हणते, मोदीला प्रधानमंत्री होऊ देऊ नका. का तर गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीने केला आणि या देशामधल्या 125 कोटीपैकी 80 कोटी लोकांची एक यादी मोदीजीने बनवली आणि त्यांच्या कल्याणाचा अजेंडा राबवला. या इंडिया आघाडीतल्या लोकांना असं वाटतं की जर हा अजेंडा यांनी राबवला तर पुढच्या भविष्यात आपल्याला कोणी मतदान करणार नाही, म्हणून मोदीला पहिलं आठवा. त्यांचं दुसरं काम आहे की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही घटना हे बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. आणि या पृथ्वी तलावर कोणी मायचा लाल जन्माला आला का की जो घटना किंवा तुमचं संविधान बदलीन. मी तुम्हाला चॅलेंज करतो काँग्रेसवाल्याला की या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 75 वर्षामध्ये संविधानाची पूजा लोकसभेमध्ये कोणा केली नाही. मोदीजी प्रधानमंत्री झाले, पहिल्यांदा संविधानाची पूजा जर कोणा केली असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. आम्ही संविधान बदलणार नाही असं मुख्यमंत्री, प्रधानमंत्री पार्लमेंटमध्ये सांगतात, आपल्या पब्लिकली सांगतात. पण लोक जर कन्व्हिन्स होत नसाल तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा धंदा आता सध्या काँग्रेस करते. माझ्यासमोर जे उमेदवार आहे मित्र, विकासाबद्दल मी नंतर केव्हा तरी येईल बोलत, पण 15 वर्षानंतर माझ्याकडे आलेले आहेत. आता टीका करायला लागले, पण मी कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. कारण माझ्यावर जर कोणी टीका करत असाल तर मी त्याला काही गैर मानत नाही. कारण मी सत्तेतला माणूस आहे. आंब्याच्या झाडाला कोणी बी दगड मारतं, बाबळीच्या झाडाला थोडंच कोणी दगड मारतं असतं. मी आंब्याचं झाड आहे, मी देऊ शकतो, त्यांच्याजवळ काही नाही ते देऊ शकत नाही. आणि म्हणून मित्र, माझी सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की आपण कमळ या निशाणीचं बटन 13 तारखेला दाबा, मला लोकसभेत पाठवा आणि नरेंद्रभाई मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा, एवढीच विनंती करतो. पुन्हा आंबोटा सभा आम्ही एकदा मोठी सभा घेऊ, तेव्हा सविस्तर आम्ही सगळेजण बोलू. धन्यवाद. मी आता दादाला विनंती करतो, वेळेअभावी मी इथेच थांबतो आणि ते त्यांचे विचार मांडते. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेले आमदार नारायणराव कुचे, ज्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, ते आमचे सहकारी केदार कुलकर्णी, मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते आणि उपस्थित बंधू भगिनींना, सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की मला पैठण तालुक्यातून याला उशीर झाल्यामुळं थोडा कार्यक्रमामध्ये गडबड झाली. केदारला स्वतःला काही आपल्याला सांगायचं होतं, पण केदार पूर्णपणानं सांगू शकला नाही. कारण 10 वाजल्यानंतर स्टेजवरून बोलणं चालत नाही, आचारसंहिता लागू आहे आणि 5च मिनटं बाकी आहे. त्यामुळं मी केदारला जरा बोलायला आवरलं, त्यामुळं केदारची माफी मागतो. पण एवढा खटाटोप करून बिचारा पक्षात येतोय. पण एक गोष्ट केदारने सांगू इच्छितो की मी अनेक लोकांना पक्षामध्ये प्रवेश दिला. मी राज्याचा अध्यक्ष असताना साऱ्या जिल्ह्यात गेलो, पक्षात प्रवेश दिला. पण पक्षात प्रवेश करणाऱ्याची मनस्थिती काय असते याची मला स्वतःला जाणीव आहे. कारण तो 2 दिवस 3 दिवस अगोदर विचार करत असतो की मी इथं होतो, इथून तिथं चाललो, मला तिथं काही माझा निभाव लागेल का, ते लोक नीटपणानं मला स्वीकारतील का, मला स्वीकारलं तर माझ्या कार्यकर्त्याला स्वीकारतील का, अशा प्रकारची चिंता पक्षात येणारा माणूस करत असतो. मला असं वाटतं केदारने सुद्धा चिंता केली असावी. रात्रीचा उद्या जर प्रवेश असेल तर रात्रीचा तो माणूस झोपत नाही. या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, काय होईल, कसं होईल, चाललो तर खरी, सांभाळतील का नाही, अशी चिंता तो माणूस करत असतो. पण केदार, मी खात्री देतो, मी वचन देतो की भारतीय जनता पक्ष हा एक समुद्र आहे, हा महासमुद्र आहे. समुद्रामध्ये अनेक नद्या येऊन मिळतात.
आणि त्या नद्या जर काय का समुद्रात मिळाल्या आणि तुम्ही जर म्हणलं की आंबडच्या नदीचं पाणी बाजूला काढून द्या, भोकरदनच्या नदीचं पाणी वेगळं काढून द्या, तर समुद्रात एकदा सामील झाल्याच्या नंतर आपल्या नदीचं पाणी वेगळं होत नाही. तसंच तुम्ही आता आमच्यात सामील झाले, आता तुम्ही एकमेकातून काढून टाका. या स्टेजवर बसलेले मला असं वाटतं की 2-3 माणसं जर आम्ही सोडले तर सगळे असे तुमच्यासारखे बाहेरून पक्षातूनच आलेले लोक आहेत. त्यांचं बरं चाललं, बिचारे चांगले पदावर गेलेत. आणि आमच्या संघजीवरातून ज्याला कोणाला माझ्या हाताने हार घातला जातो त्याचं राजकारणामध्ये चांगलं चालतं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणूनच प्रवेशाला नारायण कोचेनं माझी वाट पाहिली, कारण नारायण कोचेला सुद्धा आपण संभाजीनगरहून असंच आणलं आणि या जिल्ह्याचं या ठिकाणी आमदार, या तालुक्याचा आमदार केलं. मी जेव्हा आणलं तेव्हा मला अनेक लोक अंबरमध्ये म्हणले, कोण नारायण कोचे, कुठून आणला नारायण कोचे, आपल्याकडे कमी पडलं होतं का? पण म्हटलं बा मी शेतकरी माणूस आहे, मी बैल जर घ्यायला गेलो तर बैलाचे दात तपासतो, कारण बैलाची परीक्षा दातावर नव्हती. हा 2 दाती आहे का, हा 4 दाती आहे का, हा 6 दाती झाला का, हा 8 दाती झाला का? बैलाला 8च दात असते. पहिल्याला माशी लागली का, हे शेवळं झालं का, माशी लागली की हाडाला लागले का? तसे नारायण पूजेचे आणला तर दात पाहून घेतले होते, तर हा गोरा आहे, हा 2 दाती आहे, हा 4 दाती आहे, याला उभाट्यानं आणलंच चालतं. मला सांगा उभाटे कळत असेल तुम्हाला, म्हणजे वखरा उभारून आणलं ते चालत. पण नारायण असा निघाला तर पिढी टाकून देतो आम्ही त्याच्यावर, तरी नारायण एकटा तोडतो असा माणूस तुम्हाला या ठिकाणी. त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत पक्षानं मला 6व्यांदा उमेदवारी दिलेली आहे. मी आपल्याला मतं मागायला आलो. कुलकर्णीला मी विनंती केली, त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला की येत्या 13 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबून मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचं प्रधानमंत्री 3ऱ्यांदा या देशाला नरेंद्र मोदी द्या, अशी विनंती मी आपल्याला करतो. मी तो एका बाजूला तुम्ही एवढा जनसमुदाय मोदीजीला प्रधानमंत्री करण्यासाठी या ठिकाणी जमला आणि दुसऱ्या बाजूला अनेक लोक या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला होऊ देऊ नका अशा प्रकारची चिंता करण्यासाठी एकत्र येतात. यांना इंडिया आघाडी बनवली आणि ही इंडिया आघाडी पहिली बैठक झाली पाटण्याला, दुसरी झाली बेंगलोरला, तिसरी झाली मुंबईला. आणि आघाडी काय म्हणते, मोदीला प्रधानमंत्री होऊ देऊ नका. का तर गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीने केला आणि या देशामधल्या 125 कोटीपैकी 80 कोटी लोकांची एक यादी मोदीजीने बनवली आणि त्यांच्या कल्याणाचा अजेंडा राबवला. या इंडिया आघाडीच्या लोकांना असं वाटतं की जर हा अजेंडा यांनी राबवला तर पुढच्या भविष्यात आपल्याला कोणी मतदान करणार नाही, म्हणून मोदीला पहिला आठवा. त्यांचं दुसरं काम आहे की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही घटना हे बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. आणि या पृथ्वी तलावर कोणी मायचा लाल जन्माला आला का की जो घटना किंवा तुमचं संविधान बदलीन? मी तुम्हाला चॅलेंज करतो काँग्रेसवाल्याला, या देशाला स्वातंत्र्य मिळालं 75 वर्षामध्ये संविधानाची पूजा लोकसभेमध्ये कोणा केली नाही. मोदीजी प्रधानमंत्री झाले, पहिल्यांदा संविधानाची पूजा जर कोणा केली असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. आम्ही संविधान बदलणार नाही असं मुख्यमंत्री, प्रधानमंत्री पार्लमेंटमध्ये सांगतात, आपल्या पब्लिकली सांगतात. पण लोक जर कन्व्हिन्स होत नसाल तर लोकांना कन्फ्यूज करण्याचा धंदा आता सध्या काँग्रेस करते. माझ्यासमोर जे उमेदवार आहेत मित्र, विकासाबद्दल मी नंतर केव्हा तरी येईल बोलत, पण 15 वर्षानंतर माझ्याकडे आलेले आहेत. आता टीका करायला लागले, पण मी कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. कारण माझ्यावर जर कोणी टीका करत असेल तर मी त्याला काही गैर मानत नाही, कारण मी सत्तेतला माणूस आहे. आंब्याच्या झाडाला कोणी बी दगड मारतं, बाबळीच्या झाडाला थोडंच कोणी दगड मारतं असतं. मी आंब्याचं झाड आहे, मी देऊ शकतो, त्यांच्याजवळ काही नाही ते देऊ शकत नाही. आणि म्हणून मित्र, माझी सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की आपण कमळ या निशाणीचं बटन 13 तारखेला दाबा, मला लोकसभेत पाठवा आणि नरेंद्रभाई मोदीला 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करा, एवढीच विनंती करतो. पुन्हा आंबोटा सभा, आम्ही एकदा मोठी सभा घेऊ, तेव्हा सविस्तर आम्ही सगळेजण बोलू. धन्यवाद. माझे नेते, आधारस्तंभ, या राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या आदेशाचे पालन करत
आज मी खूप दिवसापासून जो विषय चर्चेत होता त्याला पूर्णविराम लावत आहे व आज इथे भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासह माझ्या सर्व सहकारी मित्रांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे. या कार्यक्रमाकरिता या जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब हे उपस्थित आहे. त्यांच्या समवेत या तालुक्याचे अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय सर्वांना आपलेसे वाटणारे व करणारे आमदार नारायण भाऊ कुचे साहेब उपस्थित आहेत. त्यासोबतच जिल्हा सर्व व्यासपीठ राजकारण हे विकासाचे व विकासाकरता असावे हे मानणाऱ्यापैकी मी एक आहे. याच विचारामुळे या देशाचे विकास पुरुष व देशातीलच नव्हे तर जगतातील लोकप्रिय नेते या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्याने प्रेरित होऊन या जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांची साथ देण्याकरता आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र शेकडो कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहे. त्यांचा प्रथम आपण टाळ्या वाजून स्वागत करा. मी आदरणीय कुलकर्णी काकू यांनाही व्यासपीठावर बोलवतोय. मी केदारजी कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा सत्कार करावा. सत्कार दादाचा फक्त दादा सत्कार त्यांची सर्व टीम देवराजी मी सत्कार नुसतं काकू बघा लागतात. खुर्शीचे आहे सर्व असे समोर समजलं मदिना नामच्या मदिना हात घ्या सगळ्याला रुमाल मी सांगतो तसं जिल्हाध्यक्ष जोरदार टाळ्या होऊन जाऊ सगळ्यांसाठी. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या अपेक्षित या ठिकाणी. माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचा हा सत्कार या ठिकाणी केदारदादा कुलकर्णी आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यासोबत मंचावरील सर्व मान्यवरांचा हा एकत्रित सत्कार या ठिकाणी होतोय. आपकी बाहेरच्या आशो की पार हे लक्ष घेऊन हेच मतदान रूपी आशीर्वाद आपल्या सर्वांना द्यायचंय. विजय असो. भारतीय जनता पार्टीचा मी आदरणीय दादाला विनंती करतो की आपण सर्वप्रथम या शहराचे उपाध्यक्ष आदरणीय केदारदादा कुलकर्णी यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये हात घालून स्वागत करून त्याला प्रवेश सगळ्यांना बसून घ्यायचं. बसून त्यांनी नाव घेतो. अरुण दादा उपाध्याय आपण मंचावर. अरुण दादा जरा जोरदार टाळ्या. हा सगळे वापरून आपण काय यादी घे बाजू सारखा बाजू सारखा. यानंतर जोरदार टाळ्या. हम तुम्हारे साथ है. खुर्शीची एकच दादा केदार दादा खुर्शीची जिल्हाने दादा नगरचे माझे नगरचे खुर्शीची यादी
हे अरे यादी दे ना बाबा. चला यादी द्या आणि स्टेजवर गर्दी नका करू कोणी. दुर्गानाथ देवदास पाटील जिल्हाध्यक्ष शिकून द्या. सचिव पठारे जिल्हाध्यक्ष. विशालराव उदाहरण माजी नगरसेवक जाकीर भाई आले भाई डावरगावकर माजी उपनगराध्यक्षाचे बंधू खुर्शीद भाई जिलानी शेख छकील शेख शाह मोहम्मद माजी नगरसेवक एकनाथराव साखरे मामा माजी नगरसेवक रामभाऊ बेवरे मामा माजी नगरसेवक विजय मामा चुंदरे हमीद टेलर खाजाभाई माजी नगरसेवक बंडू जाधव माजी नगरसेवक शोभाबाई जाधव माजी नगरसेवक रामशेठ भवर माजी नगरसेवक पत्रकार शाहूल चोईस पांडुरंग जोशी हसीब पठाण सचिन खरात पाटील मुस्ताफ भाई शहराचे अध्यक्ष काँग्रेसचे संभाजी खुडे युवा मोर्चाचे काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोहकरे रिजवान डावरगावकर शहराध्यक्ष अल्पसंख्याक गौरीताई कुलकर्णी महिला काँग्रेस शहराध्यक्ष राधाबाई राऊत माजी सरपंच मारडी क्रांती राऊत तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस आघाडी संकेत वाघमारे तुकागाव ग्रामीण हफीज भाई नामा टेलर वीएम क्रीडा डॉक्टर गोपाल गायकवाड हरपाल चौस सुभाष गायकवाड रुपेश जोशी बाबा शिंदे विजू जाधव गणेश गायकवाड कृष्णा गायकवाड इंदिरा पटेकर उस्ताद शाह अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष आवेश खान सिकंदर पठाण. चला थोडं बाजूला सरकार महिलांनी येऊ द्या जरा. स्टेजवर गर्दी जरा स्टेजवर राजा भगवान जावेद भगवान कोण महिलांनी येऊ द्या. भानुभाऊ राऊत डॉक्टर फूल आकाश खरात संतोष राऊत विकास साखरे राऊत कुरेशी कपिल सबनीस रवी डोंगरा या ठिकाणी आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. सन्माननीय रावसाहेब दानवे जरा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांचे झालं पाहिजे. आलेले आहोत. त्यांचं या ठिकाणी शत्रुसुमनाने स्वागत करतो. समोर उभे असणारे माझे सगळे तरुण बांधव यांना विनंती असेल थोडीशी आपण जागा कमी करायची आहे. समोर उभे असलेल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती असेल कृपया आपण जवळ राहायचं आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्याने एकदा आपण स्वागत करूया या आपल्या भारत देशाचे केंद्रीय ऊर्जा खनन मंत्री आमदार रावसाहेब पाटील दानवे साहेब. जरा जोरदार टाळ्या एकदा आपल्या सर्वांच्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. आपकी बार 400 के पार हे मनातलं भुंगा ठेवून आणि हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सलग 5 वेळा आहे. पुन्हा एकदा मनापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी साहेब आपण या ठिकाणी एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये एवढ्या सगळ्या धावपळीत आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय केदारदादा कुलकर्णी यांच्यावर. भारतीय जनता पार्टीचा आदरणीय रावसाहेब दानवे पाटील तुम आगे बढ़ो. या देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अंबरनगरीचे माजी उपनगराध्यक्ष